नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत सातारा शहरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये। या मैदानाला फार मोठा इतिहास आहे। या मैदानात सराव करून अनेक जवान भारतीय लष्करात आज रुजू झालेले आहेत। या ठिकाणी दर दिवशी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी सराव करताना दिसून येतात। परिसरात असलेल्या अनेक अकॅडमीचे विद्यार्थी आपल्याला सकाळ संध्याकाळ या ठिकाणी दिसून येतात। काहींना भारतीय लष्करात भरती व्हायचं असतं, तर काहींना महाराष्ट्र पोलीस दलात भरती व्हायचं असतं। त्यासाठी आणि इतरही पदांसाठी लागणारा जो शारीरिक चाचणीचा सराव आहे तो या ठिकाणी विद्यार्थी करताना आपल्याला दिसून येतात। तर आज आपण सातारा जिल्ह्यातल्या नांदवळ येथील ऋतुजा हनुमंत पवार हिला भेटणार आहोत। आज तिच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत तिच्या यशाचा प्रवास नक्की कसा होता, त्यासाठी लागलेली मेहनत आणि या मैदानात तिने घेतलेले कष्ट परिश्रम याबद्दल आपण तिच्याचकडून जाणून घेणार आहोत। थोडक्यात ऋतुजाच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर तिची आई धुनी भांडी करून कुटुंबाचा गाडा हाकत असते। वडीलही असंच काम करून कुटुंब सांभाळत असतात। आपल्या आई वडिलांच्या मेहनतीची जाण असलेली ऋतुजा गेली अनेक दिवस या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मेहनत घेत आहे आणि आता तिची CISF कॉन्स्टेबल GD या पदासाठी निवड झाली आहे। मी झेडपीच्या शाळेत शिक्षण घेतलं 1ली ते 4थी। त्यानंतर कन्या शाळेमध्ये माझं ॲडमिशन झालं। कन्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यामागचं कारण होतं की तिथे स्पोर्ट्स NCC या गोष्टी होत्या। त्यानंतर माझं सिलेक्शन झालं NCCमध्ये। तिथून मला आवड लागली की आपल्याला आर्मीमध्ये किंवा पोलीसमध्ये भरती व्हायचं। मग तिथून माझं NCC 2 वर्षाचं झालं। तिथून मला A सर्टिफिकेट मिळालं। त्यानंतर माझं 10वी झाली। 10वी झाल्यानंतर मी DG कॉलेजला ॲडमिशन घेतलं। DG कॉलेजला पण 11वी 12वी झाली। पण डोक्यात एक होतं की सरकारी नोकरी करायची। त्यानंतर मग DG कॉलेजमध्ये NCC नव्हती। सरांना थोडी रिक्वेस्ट केली, निलुरी सर म्हणून आहेत तिथे, मग त्या सरांना रिक्वेस्ट केली। मुलींसाठी पण NCC चालू झाली। मग NCCमधून B आणि C सर्टिफिकेट झालं आणि अशा रीतीने स्कूलमध्ये पण अभ्यासामध्ये थोडंसं रस असल्यामुळं 1ला 2रा नंबर, त्यामुळं घरच्यांचा पण एक विश्वास होता की ही मुलगी काहीतरी करेल। त्यामुळं घरचे पण कोणत्या गोष्टीमध्ये मला नाही म्हणायचे नाही। त्यात मी 10वीपर्यंत कबड्डी प्लेयर झाले। 10वीपर्यंत मी कबड्डीमध्ये स्टेट लेवलला पर्यंत खेळले। सकाळी सेल्फ एक्सरसाइज करायचीच, म्हणजे शाळेत होती तेव्हा पण आणि कॉलेजला गेले तेव्हा पण। मग त्यानंतर मी थोडेफार 2018 साली SSC GDची मी परीक्षा दिली होती। त्यामध्ये मी मेडिकल फिट झाले, पण फायनल मेरिटला 0.5 उडाले। त्यानंतर मी 2019ची पोलीस भरती पण दिली। मग त्या पोलीस भरतीमध्ये माझं काही सिलेक्शन नाही झालं। म्हणजे अशा 2-3 वेळा मी पूर्णपणे सिलेक्शनपासून लांब राहिले। त्यानंतर लॉकडाऊन पडलं। लॉकडाऊनमध्ये जॉब नव्हते, काही नव्हते। मग घरी बसून मी अभ्यास थोडासा गव्हर्नमेंटचा चालू केला। त्यानंतर मग असं झालं की मला जॉबच म्हणजे गव्हर्नमेंटच्या पोस्टसुद्धा सुटत नव्हत्या। त्यामुळे मग मी पुढे जाऊन म्हटलं की चला जॉब करायचा आपल्याला, म्हणून मी TCSचा इंटरव्ह्यू दिला, एक्झाम दिली आणि TCSमध्ये सिलेक्शन झालं। TCSमध्ये सिलेक्शन झाल्यावर थोडे दिवस वर्क फ्रॉम होम झालं आणि त्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झाले आणि त्यानंतर मग माझं परत गव्हर्नमेंटकडे थोडंसं फोकस परत यायला लागला। त्यामुळे मला काही तो जॉबमध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता। त्यामुळे तो जॉब मी सोडला आणि सोडल्यानंतर मग मला खूप जणांनी म्हणजे सांगितलं की हा जॉब का सोडते तू, असं तसं, आत्ता जॉब नाही आहे। तरी पण मी सोडला, कारण की माझा एक कॉन्फिडन्स होता की मी अभ्यास करू शकते। मग मी घरीच ऑनलाईन क्लासेस लावले, अभ्यास केला। त्यामधून मला स्कोर चांगला आला। त्यामध्ये माझं परत फिजिकल झालं। फिजिकलसाठी 1 महिना मी अकॅडमी पण लावली। अकॅडमी झाल्यानंतर माझं मेडिकल झालं। मेडिकलमध्ये मी मेडिकल फिट झाले। मग त्यानंतर असं झालं की चला मग आपल्याला एक कोणती तरी गोष्ट हातात येते। त्यामुळे मग जॉब सोडून दिला। जॉब सोडून दिल्यानंतर मग CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ही परीक्षा होती। त्यामध्ये मला CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ही पोस्ट मिळाली। तर मग आता मी ती जॉईन करते। CISF अशी पोस्ट आहे की सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, ज्या इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे माझं पोस्टिंग असेल आणि ट्रेनिंग एकूणच 9 महिन्याचं असेल। आणि इंडस्ट्रियल एरिया म्हणजे एअरपोर्ट्स, मेट्रो सिटी किंवा मंत्रालय या ठिकाणी आमची ड्युटी असते। 2018ला हीच परीक्षा मी नापास झाले, फायनलच्या मेरिटमधून उडाले। त्यानंतर 2019 साली पुन्हा पोलीस भरती निघाली, पण तेव्हा
पदं एवढी नव्हती की जेणेकरून, आणि त्यावेळेस माझं प्रॅक्टिस नव्हती कारण कॉलेज चालू होतं, त्यामुळे ती पण परीक्षा मी नापास झाले. त्यानंतर असं झालं की चला आता समाजाकडून असे यायला लागले की चला आता मुलीचं लग्न करून टाका. पण लग्न मला करायचं नव्हतं कारण की मला भाऊ नव्हता आणि मला फक्त माझ्या आईवडिलांना सांभाळायचं होतं. आईवडिलांचे कष्ट अपार होते. लहानपणापासूनच माझी हालाकीची परिस्थिती, आईने दुसऱ्याची धुनीभांडी केली, पप्पांनी कंपनीमध्ये काम केलं, कुपर कंपनीमध्ये होते, आणि एक लहानपणापासून एक डोक्यात होतं, एक तर मला भाऊ पण नाही आहे, त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की मला म्हणजे आईवडिलांचं मुलगा म्हणूनच एक उभं राहायचं आहे पुढं जाऊन. त्यामुळं मग माझं लहानपणापासून स्वप्न होतं की, आणि माझं स्वप्न असल्यामुळं माझ्या आईवडिलांनी मला कधीच म्हणजे कोणत्याच गोष्टीत आडकाठी आणली नाही की तू हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केला. कोणत्या गोष्टी मला त्यांनी अडवलं नाही त्यांनी कोणत्याच गोष्टीमध्ये. त्यामुळं मग त्यांचं असल्यामुळं माझ्या आईचं आणि वडिलांचं पण तेच स्वप्न होतं, जे माझं होतं तेच त्यांचं पण होतं. त्यामुळे मला त्यांनी फुल सपोर्ट केला. माझे वडील जेव्हा कामावर जायचे त्यावेळेस मला वाईट वाटायचं, त्यावेळेस मला गिल्टी फील व्हायचं की आपण आईवडिलांसाठी काहीच करू शकत नाही, आपल्यासाठी आईवडील एवढं कष्ट करतात. त्यानंतर आईवडिलांना मी एकदा सांगितलं की मला आत्ताच लग्न करायचं नाही आहे. त्यानंतर आईवडील बरं म्हणाले ठीक आहे चालेल, पण तू तुझे 100% दे, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर मग असं शेजार पाजारांकडून सुद्धा ऐकायला यायचं की तुमची मुलगी आता काय करते, काय करते, काय करते. मग आई अशी रोज मला सांगायची की अगं हे लोक विचारतात की आत्ता तुमची मुलगी काय करते. तर त्यावेळेस सुद्धा मला आईच्या चेहऱ्यावरच्या भावना कळून यायच्या की आपल्या आईला पण वाटतं की आपण कुठेतरी सेटल व्हावं. मग लॉकडाऊन आलं, त्या लॉकडाऊनमध्ये प्रचंड हालाकीची परिस्थिती झाली. लॉकडाऊन नंतर मी जॉब शोधायला लागले, जॉब मला मिळत नव्हता. त्यानंतर TCSच्या जागा नुकत्याच निघालेल्या, मग त्यासाठी मी TCSसाठी अप्लाय केल्यानंतर इंटरव्ह्यू आणि एक्झाम झाली, त्यामध्ये पास झाले. TCSचा जॉब लागल्यावर थोडेफार घरातले खुश होते, पण मी मनापासून खुश नव्हते कारण की मला गव्हर्नमेंटच करायचं होतं, हे माझं फिक्स ठरलं होतं. त्यानंतर मी जॉईन करत माझी नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट असल्यामुळं मी 4:30 वाजता लॉग इन करायचे, रात्री 2:30 वाजता लॉग ऑफ करायचे. ऑफिसचं काम संपल्यानंतर मी 2 ते 3 तासाची झोप घ्यायचे, सकाळी लवकर उठायचे, सकाळी लवकर उठून अभ्यास करायचे, थोडा एक्सरसाइज करायचे, मग दिवसभर मी अभ्यास करायचे. म्हणजे मी दिवसाचे फक्त 2 ते 3 तास हार्डली झोप घेतली आणि काम प्लस अभ्यास अशा दोन्ही गोष्टी मॅनेज केल्या. थोडे दिवस कष्टाचे होते, पण मला माहिती होते यातून काहीतरी आपलं चांगलं होणार आहे, वाईट तर नक्कीच नाही होणार आहे, म्हणून थोडेफार कष्ट घेतले. अक्षरशः वडील सुद्धा म्हणायचे अगं बास करत खूप, म्हणजे आजारी पण पडायचे त्यातून, तरी पण मी उठून अभ्यास करायचेच, कसलाच कंटाळा करायचे नाही. त्यामुळे कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त सातत्य आणि प्रयत्न ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. असं होतं की माझ्या वडिलांना 2च मुली होत्या, त्यामुळे 2 मुली असल्यामुळं समाजातून असं यायचं की तुम्हाला 2च मुली आहेत, 2च मुली आहेत, 2 मुली, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरनं किंवा ते बोलून पण दाखवायचे की बाबा तुम्हाला 2च मुली आहेत, लग्न होतील आणि जातील, एवढ्याच 2 गोष्टी व्हायच्या. त्यामुळं मग समाजातून असं व्हायला लागलं की तुमच्या मुलीला अपयश येते. त्यामुळे मग आईनं सांगितलंच नाही की मी आत्ता काय करते. कोणी विचारलं तर आई म्हणायचं आता तिचं लग्न ठरवायचं चाललं. त्यामुळं मी परीक्षा देते तेव्हा ह्या गोष्टी कोणाला माहीत नव्हत्या, आणि रिझल्ट यायच्या 8 दिवस आधी माझी आई रात्र जागी राहायची, कारण आपल्या मुलीचा रिझल्ट येईल. आई झोपायचीच नाही, त्यामुळे मलाही झोप लागायची नाही, म्हणजे प्रचंड टेन्शनमध्ये असायचो आम्ही. रिझल्ट आला त्या दिवशी, म्हणजे रिझल्ट अचानक आला, आम्हाला कळालं नाही. सकाळी 8 वाजता रिझल्ट आला आणि त्याच्या आदल्या दिवशी रात्री रिझल्ट येईल म्हणून कोणच झोपलं नाही, आणि सकाळी बरोबर 8 वाजता आम्ही सगळे झोपलो होतो. आणि मला माझ्या एका फ्रेंडचा फोन आला की तुझा CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये सिलेक्शन झाले. त्यानंतर म्हणजे मलाही विश्वास नव्हता, कारण की CISF पोस्टसाठी खूप हायली मेरिट जातं, त्यामुळे मला विश्वास नव्हता. त्यामुळे मी स्वतःहून लिस्ट बघितली, आई वडील अक्षरशः रडले, त्यांना खूप आनंद झाला. आणि जे लोक समाजामध्ये टोचत होते ती लोकसुद्धा आता फोन करत आहेत, जेणेकरून ती आधी आमच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा ती लोक विचारायची सुद्धा नाही. पण मला एकच आनंद वाटतोय की त्यांनी फोन केला, यातच मी खूप खुश आहे. चला, कोणतरी समाजात टोचणार असल्याशिवाय पण प्रगती होत नाही, अशी गोष्ट माझ्यासोबत घडली. माझ्या डोक्यात आता इथून पुढे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर PSI आणि DYSP अशी 2 पदं आहेत. त्यासाठी मी आता ट्रेनिंग कंप्लीट करेन, त्यानंतर पुढचा प्रवास माझा चालू होईल. पहिलं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन, कारण आईवडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत, खूप कष्टा खाल्ल्यात. आणि दुसरं माझ्या दीदीला आणि जिजूंना देईन, कारण की त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. दीदी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ती पण मला सांगायची, प्रत्येक गोष्टीमध्ये ती मला मोटिवेट करायची.
आणि राहिले तर डी जी कॉलेजचे शिक्षक निलूर सर आणि फिजिकलचे सुनील सर.